हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेली कैलास मानसरोवर यात्रा यंदापासून पुन्हा सुरू होणार आहे। भारत चीनमध्ये थेट विमान सेवेला दोन्ही देशांनी हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे आता ही यात्रा तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होतीये। का बंद झाली ही यात्रा आणि ती पुन्हा सुरू होण्यामागे नेमकी काय घडामोड घडली आहे, पाहूया एक रिपोर्ट। हिंदू धर्मियांसह जैन धर्मियांसाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी या नववर्षात मिळाली आहे। ती म्हणजे उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे। जून 2020 मध्ये थांबलेली ही यात्रा आता 5 वर्षांनंतर सुरू होतीये, त्यामुळे आनंद व्यक्त होतोय। भारत चीनमधील डोकलाम वादानंतर यात्रेवर बंदी घालण्यात आली होती। त्यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे देखील ही यात्रा झाली नव्हती। मात्र दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या 2 दिवसांच्या चर्चेनंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। याच चर्चेसाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री बीजिंगला गेले होते। भारत आणि चीनच्या परराष्ट्र सचिव उपपरराष्ट्र मंत्री यंत्रणेच्या अंतर्गत ही चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ऑक्टोबरमध्ये कझान इथं भेट झाली। त्यानंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंधांच्या स्थितीवर चर्चा केली आणि संबंध सुधारण्यासाठी काही पावलं उचलण्याचं मान्य केलं। त्या अनुषंगानं कैलास मानसरोवर यात्रा सुरू करणं हेही एक महत्त्वाचं पाऊल आहे। या सगळ्या निर्णयाचं खूप महत्व आहे। मुळात जर भारत आणि चीन यांचे संबंध जर पाहिले तर ते सरळ सरळ नाहीत, ते खूप जटिल आहेत, कॉम्प्लेक्स आहेत। एका बाजूला अरुणाचल प्रदेश असेल, लद्दाख असेल, त्या ठिकाणी आपण चायनाशी कन्फ्रंटेशन करतोय। दुसऱ्या बाजूला जे आहे जागतिक पटलावर आर्थिक उदय होण्यासाठी आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन करतोय। आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भारत आणि चायना यांच्या संबंधामध्ये कॉपरेशनचा, सहकार्याचा सुद्धा जो आहे भविष्यामध्ये खूप स्कोप आहे। आणि सध्याची जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, एकूणच भू राजनैतिक परिस्थिती जर आपण पाहिली तर त्याच्यानुसार चीननं एक पाऊल पुढे त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि नक्कीच भारताला सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे हा निर्णय झालेला आहे। उन्हाळ्यात मानसरोवर यात्रेला सुरुवात होईल। 5 वर्षांनंतर मानसरोवर यात्रा सुरू होतीये। भारत चीन थेट विमान सेवा सुविधा देण्यावर एकमत झालंय। डोकलाम वादानंतर चीननं मानसरोवर यात्रा बंद केली। दोन्ही देशांमध्ये सीमा वादामुळे संबंध ताणले गेले। कैलास मानसरोवर तिबेटमध्ये आहे। तिबेटवर चीन आपला अधिकार सांगतो। कैलास पर्वतश्रेणी काश्मीर ते भूतानपर्यंत पसरली आहे। कैलास पर्वताचा आकार एका विशाल शिवलिंगासारखा आहे। कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीचं वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे। तर जैन धर्मात प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांना कैलास पर्वताजवळ मोक्ष प्राप्त झाल्याचं सांगितलं जातं। कैलास हा एव्हरेस्टपेक्षा छोटा पर्वत आहे, तरीही कैलास अद्याप सर करता आलेला नाही। कैलास पर्वताची समुद्र सपाटीपासूनची उंची 21.77,000 फूट आहे। उत्तराखंडच्या लिपुलेख पासून कैलास मानसरोवर 65 किलोमीटर, सिक्कीमच्या नाथुलापासून कैलास मानसरोवर 802 किलोमीटर, तर नेपाळची राजधानी काठमांडू पासून कैलास मानसरोवर 500 किलोमीटरवर आहे। चीन व्याप्त तिबेटमध्ये लाचू आणि झोंगचू नावाच्या 2 ठिकाणांच्या मध्ये एक पर्वत आहे। या पर्वताची दोन्ही जोडलेली शिखरं आहेत। यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखलं जातं। या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे। 2020 पूर्वी दरवर्षी सुमारे 50,000 हिंदू भारत आणि नेपाळ मार्गे धार्मिक यात्रेसाठी इथं जायचे। सध्या कैलास मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे, त्यामुळे तिथं जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे। आतापर्यंत कैलास मानसरोवरला भेट देण्यासाठी भारत आणि चीनमध्ये 2 मोठे करार झालेत। पहिला करार 20 मे 2013 रोजी झाला। लिपुलेख पास मार्गाने कैलास मानसरोवरवर पोहोचण्यासाठी हा करार झाला होता। तत्कालीन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात हा करार झाला होता। त्यामुळे लिपुलेख पासचा मार्ग प्रवासासाठी खुला झाला। दुसरा करार झाला 18 सप्टेंबर 2014 रोजी। नाथुला मार्गे कैलास मानसरोवरच्या मार्गाबाबत हा करार झाला। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। दर 5 वर्षांनी कालमर्यादा आपोआप वाढवण्याची तरतूद करारांमध्ये आहे। दरम्यान नुकत्याच झालेल्या कराराद्वारे भारताला ब्रह्मपुत्रा नदी संदर्भातील हायड्रोलिक माहितीची देवाणघेवाण चीनसह करता येऊ शकते। कैलास मानसरोवराच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यातलं एक महत्त्वाचं स्टेटमेंट भारत आणि चीन संबंधाची संबंधित त्यांनी जे दिलेलं आहे
की हायड्रोलॉजिकल डेटा म्हणजे ट्रान्सबाउंडरी रिव्हर जे आहेत आणि त्यातली सर्वात महत्वाची एक नदी ज्याला ते यारलांग सॅंगपो म्हणतात आणि तीच यारलांग सॅंगपो ही भारतामध्ये ब्रह्मपुत्रा नदी म्हणून त्या ठिकाणी येते. तर याच्याशी संबंधित हायड्रोलॉजिकल डेटा म्हणजे थोडक्यात या नदीशी संबंधित जे आहे त्या पाण्याशी संबंधित जी माहिती आहे, डेटा जो आहे तो चायनाने भारताला त्या ठिकाणी प्रदान करावा. याच्याशी संबंधित जो करार होता तो 2023 मध्ये संपुष्टात आला होता. आता त्याला पुन्हा नव्याने जे आहे आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येणार आहे, कारण मागच्याच महिन्यामध्ये चीननं अत्यंत एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की यारलांग सॅंगपोवर एक मोठं धरण बांधून त्यामधून अत्यंत मोठा अशा प्रकारचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट चीन त्या ठिकाणी उभारणार आहे. भविष्यामध्ये ॲक्वॅटिक बॉम्ब म्हणून या सगळ्या गोष्टीचा उपयोग चीन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून याच्या आणखीन डिटेलमध्ये न जाता हायड्रोलॉजिकल डेटा शेअरिंग जर त्या ठिकाणी होत असेल तर ती सुद्धा जी एक जमेची बाब आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होते. गेल्या वर्षी उत्तराखंड पर्यटन विभाग, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं कैलास पर्वताचं स्पष्टपणे दृश्यमान ठिकाण शोधलं होतं. 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय हद्दीतून प्रथमच जुन्या लिपुलेख खिंडीतून पवित्र कैलास पर्वत पाहता आला. हे उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात आहे. तर गेले 5 वर्ष बंद असलेली यात्रा आता या नव्या कराराद्वारे सुरू होणार असल्यानं भारतीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र चीन अचानक भारताशी का जुळवून घेऊ पाहतोय याचं उघडगुपीतही हा करार करण्यामागे दडलंय. आता चायनाला जे आहे भारताशी जुळवून घेणं ही सुद्धा जी आहे त्याची एक प्रकारे जी आहे म्हणजे गरज त्या ठिकाणी बनलेली आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर चायनामध्ये जे आहे एकूणच त्यांची इकॉनॉमी त्यांना ज्या प्रकारे ती भरारी घेणं अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी होत नाही. इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप सारे जे आहेत एक प्रकारे निगेटिव्ह गोष्टी चायनाच्या इकॉनॉमीला सामोरं जावं लागतंय. म्हणून भारतासोबतचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी सुद्धा जे आहे चायनाला भारताशी जुळवून घेणं हे सुद्धा त्या ठिकाणी जे आहे अपरिहार्य त्या ठिकाणी होतं. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ऑक्टोबरमध्ये कझान इथं भेट झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झाला. या बैठकांचं सध्याच्या बदललेल्या जागतिक वातावरणात अधिक महत्त्व आहे. दोन्ही देश ब्रिक्स सदस्य आहेत आणि अमेरिकेनं ब्रिक्स सदस्यांवर 100% टॅरिफ लावण्याचा इशारा दिलाय. त्यातही चीन आणि भारतावर ट्रम्प यांचं विशेष लक्ष आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंध सुधारणं हे दोन्ही देशांसाठी गरजेचं आहे. त्या पार्श्वभूमीवर कैलास मानसरोवर यात्रेला ग्रीन सिग्नल देऊन चीननं सकारात्मकता दाखवली आहे. अर्थात चीननं आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे भारताची पुन्हा कसोटी पाहू नये, त्यासाठी भारतही तयार असेल याचीही खात्री चीनी लोकांनी बाळगावी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.